हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इकडे स्टोरीकडे बोलूयात. त्याने लगेच राकेश आणि जॅकला फोन केला आणि बॉडीगार्ड्सना प्रिशा कुठे आहे ते पाहायला सांगितलं. त्याने ड्रायव्हरला कार थांबवायला सांगितलं आणि स्वतः कार भरधाव वेगाने घेऊन निघाला. त्याने लगेच प्रिशाचा मेसेज चेक केला आणि राकेशच्या मदतीने लोकेशन ट्रेस केलं. मानवलाही सांगितलं. मानव घाबरून गेला. त्याने शर्वरीला फोन केला, पण फोन बंद येत होता. त्याने संपूर्ण ग्रुपला कॉल केला, पण कुणाचाच फोन लागत नव्हता. आता त्यानेही आपली कार घेतली आणि फोनमध्ये पाहिलं. विहानने त्याला लोकेशन पाठवलं होतं. मानव त्या दिशेने लगेच निघाला. मॅम, गेल्या वेळीसारखंच झाले. रस्ते बंद केलेत त्या विहान दीक्षितने. आता काय करायचं? मनीने शर्वरीला विचारलं. तिला घेऊन गोडाऊनमध्ये ये, शर्वरी म्हणाली. मनी 5 मिनिटात गोडाऊनमध्ये पोहोचला. सोडा मला, सोडा प्लीज, प्रिशा जीवाच्या आकांताने ओरडत होती. मागून जोरजोरात हसण्याचे आवाज येत होते. प्रिशाने तिकडे पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्यासमोर जे होते ते पाहून ती हादरली. प्रिशाला समोर खुर्चीवर घट्ट बांधलं होतं. ती सुटण्यासाठी धडपड करत होती, पण बांधणी खूप घट्ट होती. तितक्यात हसण्याचा आवाज पुन्हा आला. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तिच्यासमोर शर्वरी, श्यामल, आदेश, आदर्श, शिवांश आणि गौरव उभे होते. ते एका रूममधून बाहेर आले होते आणि हसत होते. प्रिशाला बघूनही त्यांना काही फरक पडत नव्हता. काय दिवस आलेत ना श्यामल हिच्यावर. म्हणजे बघ ना, स्वप्नातही विचार केला नव्हता की मला असं करावं लागेल. सॉरी, आपल्याला असं करावे लागेल, शर्वरी म्हणाली. हो ना शर्वरी, खरं तर आपला काहीही संबंध नाही याच्याशी, पण तू माझी लहानपणीची मैत्रीण आहेस. तुला सपोर्ट करणं माझं कर्तव्य आहे, श्यामल म्हणाली. पण प्रिशा खूप चांगली आहे ग बिचारी, पण एक मोठी चूक केली तिने, शर्वरीने सगळ्यांकडे बघत विचारलं. माहिती आहे का कोणती? काय? सगळ्यांनी विचारलं. ही प्रेमात पडली आणि तीही माझ्या मानववर, शर्वरी नाटकीपणे ओठ बाहेर काढत म्हणाली. प्रिशा मात्र हादरून गेली. 1 मिनिट शर्वरी, माझा मानव म्हणजे? प्रिशाने विचारलं. अगं प्रिशा, नशीब, तू प्रश्न विचारलास. माझं पहिलं प्रेम सूर्यावर होतं. हे तुला आणि श्यामललाच माहीत होतं, पण त्याने मला धोका दिला म्हणून मी त्याला सोडलं. मग आपल्याच ग्रुपमधल्या मानववर प्रेम जडलं आणि जेव्हा तू त्याला प्रपोज केलंस तेव्हा तो हो म्हणणार होता, कारण त्याचं खरं प्रेम फक्त तुझ्यावर होतं. पण आम्ही सगळ्यांनी एक प्लॅन केला. त्याला सांगितलं की तुझ्या प्रेमाची परीक्षा घ्यायची आहे, पण त्याने मान्य केलं नाही म्हणून आम्ही तुझा अपमान केला, असं की मानवलाही वाटावं की तुला काही उत्तर द्यावं लागेल. आणि तेच झालं. पण त्या गोष्टीचा एवढा मोठा वणवा झाला की आज तुम्ही 10 वर्षांनी पुन्हा भेटलात आणि तू द ग्रेट बिझनेसमॅन विहान दीक्षितची बायको बनलीस. पण ग प्रिशा, मला हे बघवत नाही. एवढा मोठा बिझनेसमन तुझ्यासारख्या भिकारीवर कसा काय प्रेम करतो? आम्ही मिडल क्लास लाईफ जगतो आणि तू हायफाय क्लास. माहिती आहे का तुला, मानव अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. मी त्याला प्रपोज केलं, पण त्याने सरळ नकार दिला. मला फार वाईट वाटलं, म्हणूनच आज मी हे केलं. आज तू माझ्या ताब्यात आहेस. तुला वाचवायला कोणीही येणार नाही. तुझा नवरा दिल्लीला, तुझा दीर ऑफिसमध्ये आणि तुझी बहीण बुटीकमध्ये, शर्वरी गूढ हसत म्हणाली. शर्वरी प्लीज सोड मला. जेव्हा मानव मला नाही म्हणाला तेव्हाच मी त्याचा विचार सोडला. आता माझं प्रेम फक्त माझ्या नवऱ्यावर आहे. माझं लग्न झाले. जर मला काही झालं ना तर तो नाही जगू शकत. माझी एक छोटी मुलगी आहे ग. माझं बाळ अजून लहान आहे. प्लीज सोड मला. मी कोणालाही काही सांगणार नाही. नाही, तू असं काही केलंस, पण प्लीज सोड.
प्रिशा हात जोडून म्हणाली, हा यार, तुझा नवरा तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्या दिवशी समजलं आम्हाला. पण तू प्रेग्नंट आहेस हे वाटलंच नाही. पण आता सत्य समोर आहे. आणि सॉरी प्रिशा, खूप मेहनतीने तू आमच्या हातात आली आहेस. असंच नाही सोडणार तुला. प्लॅन होता तुला तडफडून मारायचा, पण तुझ्यावर दया आली. डायरेक्ट गोळी घालते. शर्वरी मंद हसत म्हणाली आणि खिशातून रिव्हॉल्वर काढून प्रिशावर धरली. सॉरी प्रिशा, यावेळी मी रिस्क नाही घेणार. आधीच खूप मेहनत वाया गेली, यावेळी नाही, असं म्हणून शर्वरीने ट्रिगर दाबला. बंदुकीची गोळी सुटली. प्रिशाने डोळे मोठे केले. समोर तिला तिचा विहान आणि बाळ आठवलं. गोळी छातीत घुसली आणि एका डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्या लोकेशनकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या विहानच्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं झालं. डोळे भरून आले. ओठांवर नाव आलं, बेबी. त्याने अजून स्पीड वाढवला. कारचा वेग 200च्या वर गेला. शर्वरीच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. बाकीच्यांनी ते बघून हसण्याचा प्रयत्न केला. शर्वरीने अजून एक गोळी झाडली. तीही प्रिशाच्या छातीत घुसली. तिचे डोळे लाल झाले होते. अश्रूंनी भरून वाहू लागले. राकेश, कॉल द ॲम्ब्युलन्स, विहान जोरात ओरडला. राकेशने लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल केला आणि लोकेशन पाठवलं. त्याला कळत नव्हतं की तिला खरंच काही झाले की नाही, पण मन सांगत होतं ती साथ घालत आहे. आय एम कमिंग बेबी, जस्ट वेट फॉर मी. विहानचे डोळे वाहू लागले. पळ आता शर्वरी, कोणी पाहिलं तर आपण अडू, आदेश म्हणाला. शर्वरीने बंदूक फेकली. प्रिशाकडे आली. सॉरी प्रिशा, हे करायचं नव्हतं, पण मानवसाठी असलेलं माझं प्रेम. मी आधी माझं प्रेम गमावलं, दुसऱ्यांदा गमवायचं नव्हतं, असं म्हणत शर्वरीने तिच्या कपाळावरती ओठ टेकवले आणि सर्वांसोबत पळाली. विहान, कदाचित हाच माझा शेवट आहे. शेवटचा श्वास तुमच्या मिठीत घ्यायचा होता, पण नशिबाने आज आपल्याला वेगळं केलंय. पण ही प्रिशा कायम तुमच्यासोबत असेल. आपल्या बाळाची काळजी घ्या. माझं खूप खूप प्रेम आहे तुमच्यावर. काश तुम्ही आधी भेटला असतात तर पहिलं प्रेम तुम्हीच असता. पण काही हरकत नाही, शेवटचं तरी तुम्हीच आहात. आय लव्ह यू विहान, आय लव्ह यू सो मच. प्रिशाने हात टाकला आणि डोळे मिटले. इकडे विहानचे हात थरथरू लागले. त्याच्या मनात हीच भावना, आपण काही करू शकत नाही. नकळत त्याचे डोळे भरून वाहू लागले. विहानची कार गोडाऊन समोर थांबली. पाठोपाठ राकेश, जॅक, ॲम्ब्युलन्स, बॉडीगार्ड्सच्या कार्स आल्या. विहान पळत आत गेला. नजरेने तीव्रतेने शोधू लागला. एका जागी नजर थांबली. ती निश्चित पडली होती. तोही खाली कोसळला. प्रिशाचा हात टाकलेला रक्त वाहत होतं. डोळे बंद होते. विहानने तिला दोन्ही हातात उचलून घेतलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये नेलं. स्वतःही बसला. मानव, जो नुकताच पोहोचला, तोही पळत आला. ॲम्ब्युलन्समध्ये बसला. जॅक मानवच्या शेजारी बसला. ॲम्ब्युलन्स निघाली. अस्पतालात. डॉक्टर, हर चेस्ट इज ब्लीडिंग, शी हॅज बीन शॉट. डू समथिंग, आय विल नॉट लिव्ह यू इफ एनिथिंग हॅपन्स टू हर. विहान डॉक्टरला थेट धमकावून म्हणाला. ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर, नर्सेस होते. ऑक्सिजन लावला गेला. रक्त थांबण्याचे प्रयत्न सुरू होते. विहाने तिचा हात घट्ट धरून ठेवला होता. मानवही भावनांमध्ये बुडाला होता. डोळे वाहत होते. पण विहान जेवढ्या आर्ततेने काळजी घेत होता ते पाहून तो स्तब्ध झाला. जॅकही अश्रू रोखू शकला नाही. जोपर्यंत त्या ग्रुपला पकडत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. जॅकने ठरवलं. हॉस्पिटलसमोर ॲम्ब्युलन्स थांबली. प्रिशाला ICUमध्ये नेलं गेलं. डॉक्टरांची टीम आत गेली. मिस्टर विहान, तुम्ही आत जाऊ शकत नाही, डॉक्टर म्हणाले. व्हाय? शी इज माय वाईफ. शी इज इन डेंजर. शी नीड्स मी. विहान जोरात ओरडला. आय अंडरस्टँड युअर फिलिंग्स, बट नाव यू मस्ट स्टे हिअर. फाईन, गो अँड ट्रीट हर. विहान म्हणाला. दरवाजा बंद झाला.
तो फेऱ्या मारत राहिला. राकेश आणि जॅकही रडू लागले. मानव लांबून पाहत होता. विहानने ICU बाहेरून आत नजर टाकली. ती निपचित होती. डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते. रक्त पुसत होते. विहान टेबलावर बसला. डोक्याला हात लावला. त्याचा शर्ट रक्ताने माखलेला होता. दुसरीकडे मितेश प्रिशाला फोन लावत होता. ती अजून ऑफिसला आली नव्हती. त्याने विहानला फोन केला पण तो बंद होता. मग राकेशला कॉल केला. हॅलो राकेश, कुठे आहेस? वहिनी अजून आली नाही? फोनही लागत नाही. मितेशने विचारलं. सर. मॅडम. राकेशचे डोळे पाण्याने भरले. काय झालं राकेश? का रडतोयस? काय झालंय वहिनीला? सर, मॅडमला गोळी लागली आहे. त्यांच्या फ्रेंड्सनीच मारलंय. आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहोत. व्हॉट? वहिनीला गोळी? कशी आहे ती? आणि दादा? सर, बॉस इथेच आहेत. दिल्लीला गेले नाहीत. मॅडम ICUमध्ये आहेत. त्यांना 2 गोळ्या लागल्या आहेत. विच हॉस्पिटल? मितेशने विचारलं. मी लोकेशन पाठवतो असं म्हणत राकेशने फोन ठेवला. मितेशचा फोन वाजला. राकेशने हॉस्पिटलचं नाव पाठवलं होतं. तसा मितेशने दिशाला फोन केला आणि तिला पिकअप करतोय असं सांगून फोन ठेवला. दिशा गोंधळून गेली पण तिला काही समजलंच नाही. तिने आवरलं आणि लगेच बाहेर निघाली. तोपर्यंत मितेश तिची वाट पाहत होता. ती आली आणि गाडीत बसली. सीट बेल्ट लावत त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, मितेश, व्हॉट हॅपन? व्हाय आर यू टेन्स? त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे लालसर झालेले पाहून तिचं मन गलबलून आलं. ती पुढे सरसावून म्हणाली, मितेश, व्हाय आर यू क्राईंग? व्हॉट हॅपन? ती त्याचे डोळे पुसत होती. दिशा, प्रिशा. मितेश अडखळत बोलला. का? काय झालं वहिनीला? दिशा आता घाबरली. दिशा, वहिनी हॉस्पिटलमध्ये आहे. तिला गोळी लागली आहे. मितेश म्हणाला तसं दिशा हादरलीच. मितेश, काय बोलतोयस तू? मस्करी करतोयस ना? प्लीज, अशी जीवघेणी मस्करी करू नकोस. दिशा गंभीर आवाजात म्हणाली. दिशा, आय एम सिरियस. वहिनी इज ॲडमिटेड. मितेश, सिरियसली? आर यू सिरियस? तिचे डोळे पाणावले. तिने त्याची कॉलर पकडली. त्याने तिच्या हातावर हात ठेवला. त्याच्या डोळ्यातून होकार मिळताच तिचा संयम सुटला. ती जोरजोरात रडू लागली. मितेशने तिला घट्ट मिठी मारली. दिशा, डोंट वरी. वहिनीला काही होणार नाही. पण आपल्याला लगेच हॉस्पिटलला जावं लागेल. इकडे नर्सेस आणि डॉक्टर्स सतत आत बाहेर करत होते. विहान प्रचंड टेन्शनमध्ये होता. तेवढ्यात अजून एक डॉक्टर बाहेर आले. विहान यांच्याकडे धावत गेला. व्हॉट हॅपन डॉक्टर? शी इज फाईन? मिस्टर विहान, शी नीड्स ब्लड अँड हर मॅचिंग ब्लड ग्रुप इज नॉट अवेलेबल इन हॉस्पिटल. विच ब्लड ग्रुप? विहानने डॉक्टरांना विचारलं. ओ निगेटिव्ह, डॉक्टर म्हणाले. वेल, यू सी व्हेअर यू गेट इट, आय विल ऑल्सो ट्राय. विहान म्हणाला आणि डॉक्टर आत गेले. विहानने लगेच राकेशला बोलावलं आणि राकेश आपल्या ओळखीच्या सगळ्याच हॉस्पिटलमध्ये बघू लागला. ओ निगेटिव्ह ब्लड कुठे मिळतं का ते? मला काही करून प्रिशाचं ब्लड पुढच्या अर्ध्या तासात हवं आहे. विहान म्हणतो. यस बॉस. राकेश पळत गेला. सर, मी माझं ब्लड देऊ का? माझा ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. मानव म्हणाला. आणि त्यानंतर, मग उगाच विचारतोस काय? जा आणि लगेच डोनेट कर. विहान ओरडला. मानव आत गेला. विहान डोक्याला हात लावून बसला होता.
तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. विहानने मागे पाहिलं. मितेश आणि दिशा होते. विहानने त्याला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला. डोंट वरी दादा, प्लीज रडू नकोस. वहिनी नक्की बरी होईल. डॉक्टर प्रयत्न करतायत. तूच असं हार मानलीस तर आम्ही काय करायचं? तू विहान दीक्षित आहेस, स्ट्रॉंग मॅन आहेस. आजवर आयुष्यात कधीच खचला नाहीस. आता तरी खचू नकोस, मितेश समजावत होता. विहान थोडा बाजूला झाला, डोळे पुसले, म्हणाला, मला माहीत आहे, मी तिच्यावर खूप प्रेम करतो. एकदा प्रेम गमावले, दुसऱ्यांदा नाही गमवायचं. जर प्रिशा गेली तर मी नाही वाचू शकणार. दादा, आधीची गोष्ट आपल्या हातात नव्हती, पण आता आपण वहिनीला बेस्ट ट्रीटमेंट देतोय. हे मृत्यूच्या गोष्टी नाही करायच्या. मीच सांगतो तिला की माझा भाऊ मृत्यूच्या गोष्टी करत होता. मितेशच्या डोळ्यात अश्रू होते. विहान काही न बोलता ICU समोर उभा राहिला. मितेशने दिशाला घेऊन एक खुर्चीवर बसवलं. ती आत निपचित पडलेली दिसत होती. विहानला वाटत होतं जणू कोणी त्याच्या हृदयावर तलवारीने वार करते. डॉक्टर प्रयत्न करत होते. राकेशही O निगेटिव्ह रक्त असलेले काही लोक घेऊन आला होता, पण ती काही रिस्पॉन्स देत नव्हती. विहानच्या डोळ्यासमोर त्यांच्या आठवणी येत होत्या. त्याचे डोळे भरून वाहत होते. त्यांचं जीवन, त्याची श्वास त्याच्यासमोर मरणाच्या दारात होती. आत डॉक्टरांनी तिच्या छातीतून एक गोळी काढली होती. दुसरी काढण्याचा प्रयत्न चालू होता. ती ऑक्सिजन मास्कवर होती. हालचाल बंद होती आणि तो पाहत होता, असहाय्य. मी एकटा चालू किती उरलो हरलं दुःख झालं सोबती, हे गाणं विहानच्या मनात चालू झालं. खरंच तिच्याशिवाय तो किती एकटा होता याची जाणीव त्याला आज झाली. ती जरासुद्धा दुखावली तरी आकाश पातळ एक करणारा विहान आज काहीही करू शकत नव्हता. गोळी तिला लागली होती, पण वार त्याच्या मनावर होत होता. लाभलो सारा दिलासा, कोणता केला गुन्हा, जिंकूनही हा खेळ का हरतोय मी पुन्हा. डॉक्टरांनी दुसरी गोळीही काढली आणि रक्त थांबवलं. मानवाने इतरांनी दिलेलं रक्त आता तिला चढवलं जात होतं. आता सगळे तिच्या रिस्पॉन्सची वाट पाहत होते. मानव बाहेर आला. विहानच्या खांद्यावर हात ठेवून धीर दिला आणि एक बाजूला उभा राहिला. डॉक्टर बाहेर आले. विहान लगेच धावत गेला. व्हॉट हॅपन डॉक्टर? इज शी फाईन नाव? मिस्टर विहान, वी हॅव रिमूव्ह द बुलेट अँड ट्रान्सफ्यूज ब्लड, but she is not responding. Do anything, but nothing should happen to her. Otherwise, I will burn down your entire hospital. विहान जवळजवळ धमकीच देत होता. डॉक्टर गार झाले. यस सर, ते अडखळतच म्हणाले आणि आत गेले. मितेशला घरी सारखे कॉल येत होते. शेवटी त्याने घरी सांगितलं. आई वडील अक्षरशः खाली बसले. हे ऐकून त्यांना धक्का बसला. मितेशने राकेशला त्यांना घेऊन यायला सांगितलं. थोड्या वेळाने आई आणि वडील दोघेही आले. विहान डोक्याला हात लावून बसला होता. दिशा रडून अर्धवट झाली होती. आईने त्याच्या केसातून हात फिरवला. विहानने तिच्याकडे पाहिलं आणि एकदम तिच्या कुशीत शिरून जोरात रडू लागला. मॉम, माझी प्रिशा मरणाच्या दारात आहे आणि मी काहीच करू शकत नाहीये. काय उपयोग आहे माझ्या पावरचा, जर तीच पावर माझ्या प्रिशाला वाचू शकत नसेल तर? इथे विहान त्याच्या आईला म्हणत असतो. विहान रडत म्हणाला, शांत हो बाळा, काहीच होणार नाही. आपल्या प्रिशाला, ती खूप स्ट्रॉंग आहे आणि तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्यावर असलेल्या प्रेमाखातर ती नक्की परत येईल. आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत समजावत होती. आज प्रथमच डॅडींनी त्यांच्या मुलाला हरलेलं पाहिलं. तो कधीच हरला नव्हता. परिस्थिती कशीही असली तरी त्याने सामना केला होता, पण आज तो पूर्णपणे खचला होता.
आणि खचणारच ना. त्याचा जीव होता तिच्यात. आज ती निश्चित ICUमध्ये पडली होती. जणू तिला जगाची जाणीवच उरली नव्हती. प्रिशाला त्या अवस्थेत पाहून दिशा आणि विहान दोघंही तुटून गेले होते. दिशाच्या आयुष्यात प्रिशाशिवाय कोणीच नव्हतं. तिचं सगळं आयुष्य तिच्या बहिणीभोवती फिरायचं. लहानपणापासून आईवडिलांची उणीव भरून काढणारी तीच बहीण आज आतमध्ये मृतप्राय अवस्थेत होती. दिशा पूर्णपणे कोलमडली होती. प्रिशाला काही झालं तर आपल्याच हातून काय घडेल हे तिलाही माहीत नव्हतं. मानव दुरून हे सगळं पाहत होता. आता तोही खचून गेला होता. त्याचंही तिच्यावर खूप प्रेम होतं, पण ते प्रेम आता दुसऱ्यांचं झालं होतं. तरीही पहिलं प्रेम कोण विसरू शकतं. ती अशी असेच अवस्थेत दिसली की त्याचं मन आतून हेलावून गेलं. 24 तास उलटून गेले होते. प्रिशा अजूनही रिस्पॉन्स देत नव्हती. डॉक्टर पूर्ण प्रयत्न करत होते, पण काहीच फरक पडत नव्हता. शेवटी डॉक्टर बाहेर आले. सर्वजण त्यांच्या भोवती गोळा झाले. विहान काळजीने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. मिस्टर विहान, आम्ही सगळे प्रयत्न केले, पण तुमच्या मिसेस अजूनही रिस्पॉन्स देत नाहीयेत. गोळी बाहेर काढण्यात यश आलं. रक्त चढवलेलं आहे, पण यश काही मिळत नाहीये. आता ही रात्र फक्त वाट पाहायची आहे. उद्या सकाळपर्यंत शुद्धीत आल्या नाहीत तर मग काही गॅरंटी देता येणार नाही, डॉक्टर भीतीने म्हणाले. डॉक्टरांचे एक एक शब्द विहानचं काळीज तोडत होते. तो रागाने पुढं आला आणि डॉक्टरचा गळा पकडला. काय म्हणालास तू? जर माझी प्रिशा आज रात्रीपर्यंत शुद्धीत आली नाही तर तू काही गॅरंटी देऊ शकत नाही? तू तिला वाचवू शकत नाहीस? तिला काही झालं ना तर हे लक्षात ठेव, तुझं हे आयुष्यच विसरून जा. तू जिवंत राहणार नाहीस, समजलं? विहानच्या रागात गळा आवळल्यामुळे डॉक्टरचे डोळे बाहेर येऊ लागले. तेवढ्यात मितेश आणि मानव पळत आले. दादा, सोड त्याला. मितेश त्याचा हात पकडत म्हणाला. हो सर, प्लीज सोडा त्यांना. ते पूर्ण प्रयत्न करत आहेत, पण प्रिशा रिस्पॉन्स देत नाहीये, मानव समजावून म्हणाला. ती शुद्धीत यायला हवी आणि हा डॉक्टर त्यातून पळ काढतोय. जर तिला काही झालं ना तर हाच मेल्याचं पहिलं कारण असेल. विहान दीक्षित याचा शब्द आहे. विहानच्या डोळ्यात खवळलेलं रक्त दिसत होतं. डॉक्टर गप्प झाले. विहान, सोड सोड तो. हे सगळं वेडसरपण आहे. पुरुषोत्तमराव ओरडले. डॅडी, काय वेडसरपणा बोलताय? ह्याला सांगा, जर माझ्या बायकोला काही झालं ना तर मी ह्याला जिवंत गाडेन, विहान ओरडला. विहान काही केल्या डॉक्टरला सोडत नव्हता. शेवटी राकेश आणि जॅक पुढे आले. त्यांनी बळजबरीने विहानला बाजूला ढकललं आणि डॉक्टरला त्याच्या तावडीतून सोडवलं. डॉक्टर जोरजोरात खोकत होते. नर्सेस आणि इतर स्टाफ घाबरून पाहत होते. काहीही करा, पण माझी प्रिशा वाचली पाहिजे, विहान प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला. यस सर, यस सर, आम्ही प्रयत्न करतो, डॉक्टर घाबरत म्हणाला आणि आपल्या टीमसोबत आत निघून गेला. इकडे विहानने ICUचा दरवाजा उघडला आणि आत गेला. सर, तुम्ही आत येऊ शकत नाही, कृपया बाहेर थांबा, एक नर्स म्हणाली. विहानने तिला थेट असा कटाक्ष टाकला की ती घाबरली आणि तिथून बाहेर पळाली. विहान आता प्रिशाकडे पाहत होता. ती शांतपणे झोपली होती. तशीच निश्चित त्याचं हृदय भरून आलं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळूहळू चालत तिच्याजवळ गेला. टेबलवर बसला आणि तिचा हात आपल्या हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. बेबी, तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे? मग अशी का वागतेस? का माझ्या प्रेमाची परीक्षा घेतेस? खूप झालात, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. जर तुला माझ्याशी असं खेळायचंच असेल तर नकोच ग. हरलो मी तुझ्यासमोर. पण आता तरी उठ ना. तुला माहिती आहे माझं एकही काम तुझ्याशिवाय होत नाही. मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तू अशी वागलीस तर आपल्या प्रिन्सेसला मी काय उत्तर देऊ? तिला काय सांगू? तिची मम्मा कुठे आहे?
माझ्यासाठी नाही, निदान तिच्यासाठी तरी उठ ग राणी. विहान तिच्या हातावर डोकं ठेवून रडू लागला. तेवढ्यात त्याच्या हातात प्रिशाचा हात हलकेच हलला. विहानला काहीतरी जाणवलं. त्याने ताडकन डोकं वर केलं. प्रिशा हलक्या डोळ्यांनी पाहू लागली होती. तिच्या शरीरात हालचाल झाली. विहान अवाक झाला. त्याच्या डोळ्यात चमक होती. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर पहा, तिला शुद्ध आली आहे. लगेच चेक करा. तो ओरडत बाहेर पळाला. डॉक्टर्स धावत आले आणि आता सर्वांच्या श्वासात थोडं समाधान आलं. जीव आला होता. मिस्टर विहान आता शुद्धीत आले होते हे डॉक्टरने सांगितल्यावर सगळे सुटकेचा श्वास टाकतात. विहानच्या नजरा एकदम प्रिशावर स्थिरावतात. ती डोळ्यांची उघडझाप करत त्याच्याकडे पाहते. डॉक्टर बाहेर जातात आणि विहान तिच्या जवळ येतो. तिच्या डोळ्यातून एक अश्रू वाहतो आणि ती हळूच म्हणते, विहान. त्याच्या डोळ्यात प्रेम भरून आलेलं असतं. तिच्याही डोळ्यात भावना दाटून आलेल्या असतात. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहतात. तो हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि म्हणतो, लव्ह यू सो मच बियॉन्ड बी लिमिट्स. तुझ्याशिवाय मी स्वतःला कल्पनाही करू शकत नाही बेबी. तू माझा श्वास आहेस. तू नाहीस तर मी नाही. ती त्याच्या ओठांवर हात ठेवत शांततेचा इशारा करते. तो हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि तिने डोळे बंद करून त्याचं चुंबन स्वीकारलेलं असतं. तो हसत म्हणतो, पुन्हा अशा मस्ती केलीस ना तर शिक्षा होणारच. तेवढ्यात मितेश आत येतो आणि डॉक्टरला विचारतो, काय झालं डॉक्टर? सांगतात की मिस्टर विहानच्या प्रेमामुळेच वहिनी पुन्हा मरणाच्या दारातून परत आल्या आहेत. मितेश जोरात ओरडतो. दिशा त्याला मिठी मारते आणि रडू लागते. आई प्रिशाच्या डोक्यावरून हात फिरवत विचारते, कसं वाटते बाळा? ती स्मित हास्य करत ठीक आहे मॉम म्हणते. पुरुषोत्तमराव समजावतात की स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे आणि आता प्रिशाच्या डोळ्यासमोर संपूर्ण प्रसंग परत फिरतो. डोळ्यातून अश्रू वाहतात. दिशा तिला मिठी मारते आणि म्हणते, दीदी आता नाही रडायचं. इतक्यात विहान आत येतो आणि सगळे बाहेर जातात. तो तिच्या गालावरून हात फिरवत विचारतो, बाळा कसं वाटते? ती विचारते, क्रिशा कुठे आहे? तो हसत सांगतो, ती ठीक आहे, शाळेत गेली आहे. ती म्हणते, मला घरी जायचे. तो म्हणतो, ठीक आहे. डॉक्टरशी बोलतो आणि तिच्या गालावरती ओठ टेकवतो. ती त्याला थोडं दूर करते आणि तो मिश्किलपणे विचारतो, माझा हक्क आहे ना? ती खोटं रागवते. तो म्हणतो, तू दिलेला त्रास विसरणार नाही, भरपाई मिळेलच. आणि पुन्हा तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. तिच्या ओठांवरचा स्पर्श ती झटकू शकत नाही. इतक्यात दरवाजावर टकटक होते. विहान बाजूला होतो. दरवाजा उघडतो आणि मानव आत येतो. त्याला पाहून प्रिशा हादरते आणि म्हणते, तू इथे? ती उठायचा प्रयत्न करते पण छातीत कळ येते आणि ती वेदनेने ओरडते. विहान तिला हलकेच झोपवतो. मानव गोंधळतो. विहान त्याला आत बोलावतो आणि सांगतो की मी त्याला बोलावलंय. तो खूप चांगला आहे. तुझा गैरसमज झाला होता प्रिशा. डोळ्यातून अश्रू वाहत म्हणते मानव, आय एम रिअली सॉरी. मानव हसत म्हणतो, जे झालं ते झालं, नवीन सुरुवात करू. विहान त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो, कारण प्रेम इतकं सहज पुसता येत नाही. पण प्रिशा एक स्मित देते. दुसरीकडे जॅक आणि त्याचा ग्रुप अजून सापडलेला नसतो. विहान रागात जॅकला ऑर्डर देतो, ते जिथे कुठे असतील मला जिवंत हवेत. मी त्यांना स्वतः संपवणार आहे. प्रेम काय असतं हे दाखवणार आहे. 3 दिवसात ते हवे आहेत जॅक. ओके बॉस म्हणतो आणि निघून जातो. 2 दिवसानंतर विहान प्रिशाला घरी घेऊन जातो. ती बरी झाली असते पण अजून थोडी कमजोर असते. विहान तिला कारमध्ये बसवतो. सीट बेल्ट लावताना तो तिच्या खूप जवळ येतो.
तिच्या अंगावर काटा येतो. तिचा श्वास चढ उतार होतो. विहान तिच्या मानेवर ओठ टेकवतो. तिच्या गालावरून आणि गळ्यावरून ओठ फिरवतो. त्याचा हात तिच्या कमरेवर जातो आणि ती त्याला थांबवत नाही. अखेर घरी पोहोचल्यावर राकेश दरवाजा उघडतो. विहान तिचा हात धरून तिला आत घेऊन जातो. दारात दिशा आणि मितेश त्यांचं स्वागत करतात. मॉम विहान आणि प्रिशाची नजर उतरवतात. त्या क्षणी वरून प्रिशा धावत येते. मम्मा मम्मा म्हणत ती प्रिशाच्या कुशीत शिरते. प्रिशा तिला मिठी मारते. तिच्या कपाळावर पप्पी देते आणि म्हणते, मम्मा कुठेच जाणार नाही आता. क्रिशू, प्रिशा म्हणते, मम्मा खूप मिस केलं. विहान तिला उचलतो आणि म्हणतो, आता मम्मा थकली आहे, थोडा वेळ विश्रांती घेऊया, आणि क्रिशाला घेऊन गार्डनमध्ये पाठवतो. प्रिशाला विहान उठवतो आणि दोघं एकत्र वरच्या खोलीत जातात. हॅलो बॉस, जॅक म्हणतो. स्पीक, विहान म्हणतो. बॉस, तो ग्रुप सापडला आहे. मी त्यांना आपल्या नेहमीच्या ठिकाणी आणलं आहे. जॅक म्हणाला. ठीक आहे, मी येतो, पण काळजी घे. त्यांनी काही करायला नको. खूप हुशार आहेत ते. त्यांची हुशारी जिरवायला मी येतो, विहान म्हणाला. यस बॉस, जॅक म्हणाला आणि फोन ठेवला. त्याने समोर असलेल्या त्यांच्याकडे पाहिलं आणि एक कुटील स्मित दिलं. आज तुमचं काही खरं नाही हे निश्चित आहे. तुम्ही वाघाच्या जबड्यात हात घातलाय. तो तुम्हाला खाल्ल्याशिवाय गप्प बसणार नाही हे तुम्हाला कळायला हवं, जॅक म्हणाला. तुम्हाला माहीत आहे का, विहान दीक्षित म्हणजे एक डेव्हिल, जो सध्या थोडा शांत झाला होता, पण तुम्ही त्याला पुन्हा त्याच्या मूळ रूपात यायला भाग पाडलं. काय वाटलं तुम्हाला? बॉसच्या बायकोवर गोळी झाडली आणि पळालो म्हणजे आपण कोणालाच सापडणार नाही? हा हा हा, तुमची हुशारी आज महागात पडणार आहे. बॉस प्रिशा मॅडमवर खूप प्रेम करतात, इतकं की त्यांच्या केसाला देखील धक्का लागला तर त्या व्यक्तीला जिवंत गाडतील. आणि तुम्ही तर मॅडमवर 2 गोळ्या झाडल्या. मृत्यूला पार करून आल्यात त्या. तुम्ही गोळी मारून पळून गेलात, पण आमच्या मॅडम तिथे निश्चित पडल्या. आम्ही वेळेवर आलो आणि तातडीने ट्रीटमेंट सुरू झाली. तुला माहीत आहे शर्वरी, राकेश शर्वरीकडे बघून म्हणाला. तसं तिने हलकासा आवंढा गिळला. तुला माहीत आहे का, मॅडमला ब्लड हवं होतं, कोणी दिलं माहीत आहे? राकेश म्हणाला. सर्वांनी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. राकेश काही बोलणार तोच मागून एक भला मोठा मॅग्नेटिक आवाज आला. कम ऑन राकेश, व्हाय आर यू सेविंग दॅट? वी आर द वन्स टू टेल हर एव्हरीथिंग. सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं, पण राकेश आणि जॅकने त्याच्या आवाजानेच त्याला ओळखलं आणि त्या ग्रुपकडे बघून गूढ हसले. पण इकडे शर्वरी आणि पूर्ण ग्रुपला त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, कारण समोरचं दृश्य पाहून ते हादरले होते. तो समोरून त्यांच्या रिॲक्शन बघून मंद हसला. काय झालं, विश्वास बसत नाहीये का डोळ्यांवर? मानव म्हणाला. मानव, तू आणि यांच्यासोबत? शर्वरी म्हणाली. का नसावं? तुम्ही जिला मारायचा प्रयत्न केला. नाही, ॲक्च्युली मारून पळालात. तिचा नवरा माझ्याशी चांगलं बोलतो, मानव म्हणाला. तशी शर्वरीही मंद स्मित करत हसली. विहान आणि मानवने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. विहान सर, तुम्हाला माहीत आहे का हा कोण आहे? म्हणजे तुम्ही याच्याशी इतकं चांगलं बोलताय म्हणून विचारलं. शर्वरी हसत म्हणाली. तसं विहानने वैतागून तिच्याकडे पाहिलं. मीच सांगते, शर्वरी म्हणाली. हा आहे मानव शिंदे, तुमच्या बायकोचा म्हणजेच प्रिशा नाईकचा एक्स बॉयफ्रेंड. तिला हा आवडायचा, पण ह्याने तिला रिजेक्ट केलं. ओ, म्हणजे तू आता मला सांगणार का खरं काय आहे ते? विहान आता हळुवारपणे तिच्यावर नजर रोखून म्हणाला.
आणि जॅककडे पाहिलं. तसं त्याने 2 खुर्च्या आणल्या आणि तिथे ठेवल्या. विहान आणि मानव त्यावर बसले. आर यू डम? तू स्वतःला हुशार समजतेस ना, पण तुझ्यात इतकंसं पण डोकं नाही आहे. रेदर तुला तो प्रकार मिळालाच नाही. विहान मंद स्मित करत म्हणाला. तसं शर्वरीला राग यायला लागला, पण ती गप्प होती. तुला हा विहान दीक्षित बावळट वाटतो का, की तू मला का आता सांग? मी ज्यांच्याशी बोलतो ते कोण आहेत? विहानने तिच्याकडे बघत विचारलं, पण ती शांत राहिली. शर्वरी, तू सिरियसली असं करशील असं वाटलं नव्हतं. इतका राग, इतका द्वेष. अगं, जिला तू मारलंस ना, तिच्या मनात तुझ्यासाठी जी जागा होती ना, ती खूप वेगळी होती. तुला एक चांगली मैत्रीण समजत होती ती, पण तूच तिच्या पाठीत खंजीर खुपसला. तिने मला प्रपोज केलं तेव्हा तूच मला भडकावून तिला माझ्या आयुष्यातून लांब केलंस. पण माझ्या मनात तिच्यासाठी जी जागा होती ती नाही बदलू शकलीस तू. मानव रागात म्हणाला. मानव, मी हे तुझ्यासाठी केलं. मला फक्त तू हवा होतास, पण तू मला नाकारलं म्हणून माझा राग अजून वाढला. शर्वरी रागात म्हणाली. म्हणजे प्रेम आहे म्हणून तू काहीही करशील का? शेम ऑन यू शर्वरी, आय जस्ट शेम ऑन यू. मानव रागात उठत म्हणाला. तशी ती थोडी घाबरली. आणि तुम्ही काय बिघडवलं होतं प्रिशाने तुमचं, जे हिच्या नादाला लागून इतक्या खालच्या पातळीवर आलात? मानव रागात म्हणाला. रिलॅक्स मानव, हायपर होऊ नकोस. त्यांनी जे केलं त्याचीच आज त्यांना शिक्षा मिळणार आहे, म्हणून तर मी इथे आलोय. खूप वर्ष मी त्यांना माफ केलं, पण आता नाही. विहानने जॅककडे नजर टाकली. तसा जॅकने समोर ठेवलेली ती कटार विहानच्या हातात दिली आणि ती कटार पाहून दिशा, शर्वरी सकट सर्वांचंच अवसान गळून पडलं. काय करताय तुम्ही? तुम्ही असं नाही करू शकत. इतका वेळ शांत असलेली श्यामल घाबरून म्हणाली. आणि तिच्या बोलण्यावर सगळ्यांनी मान डोलावली. माझी बायको जितकी तडफडली तितकी तडफडली त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. हा विहान दीक्षित आहे, कोणत्याही गोष्टीची उधारी ठेवत नाही. विहान थंडपणे म्हणाला. हे बघ, यांना सोडा. मी मारला आहे ना प्रिशाला, मला द्या शिक्षा. शर्वरी म्हणाली. चूप. माझ्या बायकोला मारण्याआधी हाच विचार का नाही केला? विहानने जळजळीत कटाक्ष टाकत शर्वरी व इतरांच्या डोळ्यात नजर रोखली. सगळे गप्प होते. मानव, तू तर आमचा मित्र आहेस ना, प्लीज वाचवणारे आम्हाला. तुझं ऐकतील ते. शर्वरीने विनवणी केली. नाही नाही नाही, माझ्याकडे बघूही नका. मानवने हात वर करून नकार दिला. विहान उठला, 2 पावलं पुढे आला आणि त्या मोठ्या कटारीवरून 2 बोटं फिरवत गूढ हसला. आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट इफ यू इव्हन लुक ॲट माय वाईफ ॲट दॅट पार्टी यू विल पे फॉर दिस. मी आधीच सांगितलं होतं, त्या पार्टीत जर माझ्या बायकोवर नजरसुद्धा टाकली तर तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल. आणि विहाने कटार उचलली आणि श्यामलचा हात जो टेबलावर होता त्यावर जोरात प्रहार केला. हे इतकं अचानक झालं की सगळे थरथरू लागले. श्यामल किंचाळून रडायला लागली. विहान मंद हसला. त्याने अजून 2 पावलं टाकली आणि आदर्शकडे गेला. तो पूर्णपणे घामाघूम थरथर कापत होता. किती घाबरशील? शापच बसणार तुझ्यावर, विहान म्हणाला. त्याच्या आवाजातील थंडपणा इतका भेदक होता की आदर्शचे हातपाय गार पडले. सर प्लीज, मला जाऊ द्या. आदर्शने हात जोडले. त्या दिवशी प्रिशाला मारल्यानंतर पळून जायचा प्लॅन तुझाच होता ना? विहानने त्याचं बोलणं कट करत थेट प्रश्नच विचारला. सॉरी सर, आदर्श म्हणाला. पण विहान थांबला नाही. त्याने कटार आदर्शच्या मानेवर फिरवली.
शर्वरी जोरात किंचाळली आणि रडायला लागली. विहाने एक एक करत सगळ्यांना संपवलं आणि परत श्यामलकडे गेला. आता श्यामल पूर्ण रडून लालबुंद झाली होती. विहाने तिच्या मानेवर कटार फिरवली. तिचं जे काही रक्त आहे ते उडून शर्वरीच्या चेहऱ्यावर आलं. तिने थरथरत्या हाताने चेहऱ्यावरून ते पुसलं आणि जोरात विव्हळायला लागली. हे दृश्य पाहून मानवलाही अश्रू अनावर झाले. सर्वांनाच माहीत होतं शर्वरी आणि श्यामलचं नातं मैत्रीपेक्षा जास्त होतं. शर्वरीच्या डोळ्यासमोर आता फक्त ते श्यामल दिसत होती आणि ती बेशुद्ध झाली. विहाने राकेशकडे पाहिलं. राकेश तिला शुद्धीवर आणत होता. विहाने कटार बाजूला ठेवली आणि आरामात खुर्चीवर बसला. त्याने समोरच्या सगळ्यांवर एक नजर टाकली आणि आता शुद्धीवर येणाऱ्या शर्वरीकडे गेला. बाहेर थंड वारा सुटला होता. प्रिशा झोपली होती. प्रिशाने अंगावर शॉल घेतली आणि बाल्कनीत येऊन झोपाळ्यावर बसली. समोर अथांग समुद्र भरतीच्या लाटांमुळे उंचच उंच उसळत होता. प्रिशा तिथे शांत बसली होती, पण फार वेळ नाही. ती शांतता पाहून तिचे डोळे पाणावले. शर्वरी आणि तिच्या संपूर्ण ग्रुपने केलेला तो भयावह प्रकार आठवला. आपण ज्यांना आपलं मानलं त्यांनीच विश्वासघात केला हे आठवून ती व्यथित झाली. तिच्या कॉलेजच्या आठवणी, मानववर केलेलं प्रेम आणि त्याच्याकडून झालेला धोका सगळं एकदम आठवायला लागलं. आणि अचानक ती आठवण आली. जेव्हा तिला गोळी लागली होती तेव्हा विहान कसं रडला होता. जेव्हा ती शुद्धीवर आली त्याने तिच्यावर प्रेमाने कसा वर्षाव केला होता. तिचे डोळे भरून आले आनंदाने. इतकं प्रेम करणारा नवरा नशिबाने मिळतो आणि माझं नशीब चांगलं आहे, कारण माझ्या आयुष्यात माझे विहान आहेत. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर विहान. आय लव्ह यू, प्रिशा मनातच म्हणाली आणि डोळे मिटले. थंड वाऱ्याचा स्पर्श तिला शांतता देऊन गेला.